दिवसभर किती कामाचा थकवा असला तरी घरी आल्यानंतर हार्दिकचं एक हसू, त्याचं ते खेळणं माझा सगळा थकवा क्षणात विसरायला लावतो. आई होणं सोपं नसतं, पण या छोट्या छोट्या आनंदासाठी प्रत्येक दिवस पुन्हा नव्याने जगावा असं वाटतो. वा नाही वा येते. हा कसं टोपीचं क्रेज आहे आम्हाला आता सध्या. ती तुटली आहे हार्दू का ती लांबली तिला आता आता हाय कर सगळ्यांना. हाय हाय कर हाय कर हाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. चला, मी ऑफिसवरून आल्यानंतर आमचं बघितलंच ना कसा करतो हार्दिक. पूर्ण घरात खेळणीच असतात. मी घरात आल्यानंतर एकही मिनिट शांत बसत नाही आणि त्याला सांभाळता माझा दिवस कुठं सुरू होतो आणि कुठं संपतो हेच कळत नाही. चला, मी आज वांग्याची भाजी करणार आहे. लास्ट टाईम मला कमेंट पडली होती इंस्टाग्रामला की प्लीज ताई सांग. म्हणलं काही एवढं मोठं नाही आहे, मी फक्त ह्याच्यामध्ये वाटण टाकते बास. ह्या वाटणामध्ये युजली जिरं, खोबरं, आलं, लसूण आणि शेंगदाणे असं हे माझं वाटण असतं. आणि मग जे तुमचे घरगुती मसाले असतात ते तुम्हाला टाकायचे. सो हे वाटण केल्यानंतर तेलात जिरं मोहरीची फोडणी, कढीपत्ता तर मस्ट असतो आजकाल माझ्या भाज्यांमध्ये. त्यानंतर जे आपण वाटलेला मसाला छान परतून घ्यायचा आणि तुम्हाला हवं ते मसाले तुम्हाला टाकायचे. खास करून घरचा मसाला, थोडंसं लाल तिखट जर तुम्हाला तिखट हवं असेल तर, आणि मग जी वांगी तुम्ही कापून ठेवली आहे ती टाकायची आणि छान परतून घ्यायची आणि मग थोडंसं पाणी टाकून शिजवायला ठेवायचं बास. चला, हार्दिक तर काही हे खाणार नाही हे मला माहिती आहे, त्यामुळं आता त्याच्यासाठी वेगळं काय तर म्हणलं चला रवा डोसा करूयात. म्हणून म्हणलं रवा घेऊयात. सो इथं दही घेतलं मी बाजूला, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, जे तुम्हाला जे व्हेजिटेबल्स टाकायचे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आत्ता सध्या तरी आम्ही कांदा टोमॅटोच खातो. एक गोष्टी एक पायरी आम्ही पुढे जाणार आहोत. सो आत्ता कांदा टोमॅटो आम्ही खायला लागलो आहे. सो आता हेच खरं तर ना रवा डोसा मला पण फार आवडतो. मी कधी त्याला केला ना की मलासुद्धा एक्स्ट्रा करून घेते. सो काही नाही, ह्याच्यात रवा टाकायचा, छान फर्मेंट होऊन द्यायचं. थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकायचं जेणेकरून तो थोडासा क्रिस्पी होतो. सो हेच, आणि मीठ आणि जिरं हवं तर जिरं, थोडेसे तुम्ही हिरवी मिरची कापूनसुद्धा टाकू शकता. खूप सुंदर बनतो हा रवा डोसा. लहान मुलांना तर ना बेस्ट ऑप्शन आहे बास. मला हेच आवडतं. ह्याच्यात मग मी व्हेरिएशन म्हणून मी म्हणलं तुम्हाला व्हेजिटेबल्स टाका. जर तुम्हाला प्रोटीनयुक्त करायचं असेल तर वरतून तुम्ही चीज खिसा, त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरसुद्धा खिसून टाकू शकता. असं तुम्ही व्हेरिएशन देऊ शकता. चला, ते फर्मेंट ठेवायला मी केलंच. आता माझी टर्न आहे भाकरी. आता इथे ना मी व्लॉग बघत म्हणजे दुसऱ्यांचे व्लॉग बघत माझं भाकरीचं काम चालू होतं. आणि इथं व्लॉग बघता माझ्याकडून एक्स्ट्राचं पाणी ह्याच्यामध्ये पडलं. बघा, इथे तुम्हाला दिसलं नसावं पण माझ्याकडून एक्स्ट्राचं पाणी पडलं. आणि जिथं मला 3 भाकरी करायची होती तिथं माझं 4 भाकरी झाली. म्हणजे जो मी अंदाज दररोज टाकते पाण्याचा तो माझा इथे आज चुकला होता. आणि एकदम चिकट पीठ दळलं ह्यावेळेस. सो इतकं चिकट होतं आहे ना भाकरी थापताना सुद्धा. असो, मग इथं मी भाकरी 3च्या 4 भाकरी झाल्यात. चला म्हटलं आता भात कॅन्सल करावा लागेल, कारण 4 भाकरी परत ती अंगावर पडणार. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही. आता व्लॉग तर चालूच होता, पण ना प्रत्येक वेळेस कॅमेरा आपण ऑन ठेवूनच शूट करतो असं नाही. मी इथं ऑफ केलं होतं एका पॉईंटला. आणि त्यानंतर जेव्हा सेकंड भाकरी झाली ना ती फुगली पहिली माझी काही फुगली नाही. पण कॅमेरा ऑन करायच्या नादात म्हणजे लॉक काढा आणि ते कॅमेराचं बटन ऑन करा, त्याच्यामध्ये माझी भाकरी बघताय ना. म्हणजे हा एक स्ट्रगल असतो ब्लॉगरचा वेगळाच. कुठे पसारा करणारा हा इथे खाऊ खातोय. काय खाऊ खातोय? बसू मी खातोय फुटाणे.
फुटाणे खायची पद्धत तर बघा, टरफल काढायची मग खायची. हा भात झाले. बाबांनी आणलं. वा रे वा, आणलंय मी. आणलंय घ्यायचं नाव बाबाचं. वा वा. काय बोलतोय काय माहिती. चोल काय खातोय हा चोल? कुणी आणलं ते? कुणी आणले ते? कुणी आणलं? मुनीच झाली. तुझी भाषा कोणत्या गावावरून आलाय? चलो पसारावरून घेऊ, चहा पिऊ. आता हा पसारा तर आवरलाच पाहिजे. घरभर ही खेळणी अशी असतात, म्हणजे अशी एकही रूम अशी नसते आमच्याकडं की जिथे ह्याची खेळणी नाही आहेत. आणि हा आवरतही नाही, म्हणजे किती त्याला शिकवलं तरी त्याला कळतच नाही आपल्याला हे करायचं म्हणून. मे बी ह्या गोष्टीला वेळ आहे, मी खूप लवकर अपेक्षा करते आहे, पण ना अजिबात नाही आवरत. आणि इथं तेच चाललं होतं, तू भांडी काढू नको, मग हे करू नको. मी त्याला ओरडत होती आणि तो रडत होता. बास. चहा ठेवला होता, त्यानंतर ही काही गोष्टी आम्ही दुकानातून आणल्या होत्या ज्या की घरातल्या संपल्या होत्या. गहू झालं, तांदूळ झालं. आणि इथे ना आम्हाला पानाचा जो मसाला असतो ना, पान म्हणजे आपण जे पान खातो बाहेर, त्याचा तो भेटला होता, म्हणून मी ते तुम्हाला दाखवत होते. म्हटलं लवकरच आता पानाची रेसिपी पण येईल आपल्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बघूयात कधी आता जमते, कारण आता थोडेसे वेगळे प्लॅन्स आहेत येत्या दिवशी, लवकरच तुम्हाला कळेलच. आणि हे मग तांदूळ जे आणले होते ते मी भरून ठेवले. ही सगळी कामं करता करता माझा छान मस्त चहा उकळलेला होता. मी मस्त चहा एन्जॉय केला आणि लागले पुढच्या कामाला, जे की होतं माझं कपडे वाळत घालणं. आजकाल रात्रीच्या टायमिंगलाच मी माझे कपडे वाळत घालते सध्या तरी, कारण वेळच होत नाही ह्या सगळ्यातून. सकाळी धुवून मग परत वाळत घालणं नाही पॉसिबल, हे मला पण चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे आता रात्रीचाच वेळ असतो माझ्याकडे. एकट्याने बाळ सांभाळणं खूप अवघड आहे खरं तर, पण बघूयात आमच्या दोघांना जेवढं जमतं तेवढं आम्ही करतो आहे. सेकंड ऑप्शन हाच आहे की त्याला मम्मीकडे ठेवणं. मग माझं हेक्टिक काम होतं, म्हणजे येणं जाणं होतं या वीकडेजला, परत तिकडचं इकडचं आवरायचं नाही पॉसिबल होत ह्या सगळ्यातून. आणि किती म्हणलं ना तरी थकवाही येतोच ह्या सगळ्यामध्ये. त्यामुळं आम्ही दोघांमध्येच ट्राय करतो आहे. बघू येत्या काही दिवसात आम्ही डिसिजनवरती नक्की येऊ, मी शेअर करेलच तुमच्याशी. बघूयात आता काय होतं आहे अजून 15-1 दिवसात तरी. चला आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. असं होतं माझं इव्हनिंगचं रुटीन हार्दिक सोबतचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.